या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारांच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिलं पाहिजे, तर ही कामं चालू राहतील, तर ही गती चालू राहील. कारण उद्याच्याला ठराव करताना मी पिंपरी चिंचवड का बदललं, स्टँडिंग कमिटी, महापौर, उपमहापौर, सभागृह नेता सगळेजण माझ्या विचाराचे असायचे. मी सांगायचो हा ठराव करून द्या, ते ठराव करून द्यायचे. उद्याच्याला मंजुऱ्या देत असताना माझ्या विचाराचे लोक तिथं नसतील आणि त्यांनी अनमुठेपणाचं धोरण स्वीकारलं तर कामाला ब्रेक बसेल. तुमच्या हातात आहे, कार्यकर्त्यांच्या, बारामतीकरांच्या, मतदारांच्या हातात आहे की हा जो विकासाचा रथ पुढे चाललेला आहे, वेग जो बारामतीनं घेतलेला आहे, त्याला कुठं खंड पडून द्यायचा का त्याला अधिक वेगाने पुढे न्यायचं. मला माहिती आहे की मध्ये काही नावं नगराध्यक्ष पदाच्या करता लोकांनी सुचवले, आज पण सुचवली, जय पवारांना नगराध्यक्ष करा म्हणून. मी शेवटी कोणावर बळजबरी करत नाही, ज्याची त्याची ऐच्छिक त्याच्या मनामध्ये पाहिजे असतं. आणि मी माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 6-7 भावंड आहोत. राजूदादा, मी, रणजित, श्रीनिवास, जयंत, अभिजित, आमच्या सगळ्यात फक्त मलाच राजकारणाचा आवड होती, नाद म्हणत नाही, आवड होती. आणि त्या पद्धतीनं मी करत गेलो, हे तुम्ही बघितलंय. मी जसं जसं त्याच्यामध्ये अनुभवी होतोय तसं तसं अनेक गोष्टी बारामतीकरांच्या करता आपण सगळे मिळून करतोय. तुमची साथ आहे, तुमचा भरभक्कम पाठिंबा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. तुम्हाला माहिती आहे आपला लोकप्रतिनिधी अजित पवार हा कुणावर अन्याय होऊन देणार नाही आणि तशा पद्धतीनं तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहता. तुम्ही इतर शहराची परिस्थिती बघा आणि आपली बघा. हीच गोष्ट आपल्याला माळेगावला पण करायची. माळेगावला पण माळेगावकरांनी त्या गोष्टीला मला साथ दिली पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये तिथं पण आपण अनेक गोष्टी करण्याचा. मगाचं कागद कुठे रे, कळत नाही आहे. त्यामध्ये मला आपल्याला तुम्हाला एक गंमत सांगायची. माळेगावला ग्रामपंचायत असताना नीट बघा, बजेट होतं 5,13,00,000. ग्रामपंचायतीचं उत्पन्न 4,13,00,000 आणि शासनातर्फे निधी दिला होता 2021ला 1 कोटी. 5,13,00,000 बजेट माळेगाव नगरपंचायतीचं. माळेगावचे किती लोक आहेत, हात वर करावं बरं. महिला तर बऱ्याच लाडक्या बहिणी. 21-22ला नगरपंचायतीची स्थापना झाली. बजेट गेलं 13,67,00,000. नगरपंचायतीचं 3,80,00,000, शासनाचं 9,87,00,000. 22-23ला 16,10,00,000 झालं उत्पन्न. नगरपंचायतीचं 4,10, शासनाने निधी दिला 12 कोटी. 23-24ला बजेट झालं 22,69,00,000. माळेगावकरांचे पैसे 5,10,00,000 आणि शासनाकडनं मी दिले 17,59,00,000. 24-25ला बजेट झालं 115,91,00,000. नगरपंचायतीचे फक्त 5,20,00,000, शासनाकडनं 110,71,00,000 दिले. 25-26ला बजेट झालं 189 कोटीचं. 5.25 कोटी रुपये माळेगावच्या नगरपंचायतीचे आणि 184 कोटी रुपये आम्ही वेगवेगळ्या योजनेतनं दिले. अशा पद्धतीनं गेल्या 5 वर्षात नगरपंचायत झाल्यापासून एकंदरीत माळेगाव बुद्रुक ह्याचं नगरपंचायतीचं बजेट हे उत्पन्न हे फक्त 23,45,00,000 होतं. आपण तिथं 334 कोटी दिले म्हणून 350 कोटीची कामं तिथं चाललेली आहेत. मित्रांनो, एकंदरीतच हे आपल्याला माझ्या विचाराची नगरपंचायत तिथं माळेगावकरांनी द्यावी लागेल. तर आता तर मी शारदानगरपर्यंत पोचलोय. शारदानगरची कामं चालली, पुढची काही कामं मी करतोय. डिवायडर वगैरेची कामं चाललेली आहेत. तिथंही काही रस्त्यांची कामं करायची, तिथंही फाट्याच्या बद्दल काही लाईनिंग आणि काही कामं चाललेली आहेत. मित्रांनो, बारामतीकरांच्या बरोबर
तुम्ही ग्रामपंचायतीला जे करायचं आहे ते डोक्यातनं काढा. ही माझ्या भावकीचा, हा माझ्या बेटातला, हा असा, हा माझा तसा. तुम्हाला माळेगाव पण टप्प्याटप्प्याने, मी लगेच म्हणत नाही, टप्प्याटप्प्याने बारामतीसारखं करायचं असेल तर तिथल्या, मी तर तिथं प्रचाराचा नारळ फोडायला त्याही वेळेस मी सांगणारच आहे. पण कार्यकर्त्यांनी पण लक्षात घ्या, तिथंही अनेक माझ्या जाती धर्माची लोक तिथं आहेत आणि त्याच्यामुळं तिथंही निवड करताना मी सगळेच तोलामोलाचे, पण मला 17 आणि 18 जागा तिथं निवडता येतात ह्याची पण जाणीव आपण सर्व माळेगावकरांनी ठेवावी. आणि त्याच्यामध्ये मेजर कामं कुठली केली तर माळेगाव बुद्रुक नगरपंचायती पाणीपुरवठा योजना करणं, त्याच्याकरता आपण 96 कोटी 75 लाख दिले. भूमिगत गटार अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्याशिवाय बाबांनो त्या शहराला स्वच्छता किंवा डासाचा प्रादुर्भाव कमी करणं, घाण पाणी इकडं तिकडं जातं त्याची नीट विल्हेवाट लावणं ते करता येत नाही. म्हणून 87 कोटी रुपये आपण तिथं दिले. माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत स्ट्रीट लाईट लावणं त्याकरता 8 कोटी रुपये दिले आणि माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या हद्दीत भुयारी केबल टाकणं त्याच्याकरता 25 कोटी रुपये दिले आणि एक प्रशासकीय इमारत खूप चांगली प्लॅन केलेला आहे त्याला 14 कोटी रुपये दिलेत आणि सोलर प्रकल्प एक उभा करायचा आहे, कारण त्यांनाही लाईट बिल नाही लावलं पाहिजे ना, त्याच्याही करता बऱ्यापैकी रक्कम काढलेली आहे आणि त्याच्यातनं सगळी त्यांची पिण्याच्या पाण्याची योजना आहे, त्या सगळ्याचं बिल त्याच्यातनं भागणार आहे. कारण तेही शहर फार झपाट्याने मोठं होत चाललेलं आहे, कारण अनेक लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या शिक्षणाच्या निमित्तानं शारदानगर पण मधी पडतं अशा पद्धतीनं तिथं जात आहेत. आणि म्हणून माझी त्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना आग्रहाची विनंती, तिथं आपण क्रीडा संकुल पण करतोय, त्याला पण आपण निधी दिलेला आहे. आपला जयसिंग रोड त्यालाही आपण निधी दिलेला आहे, मेजर निधी. त्याचबरोबर अशा काही वेगवेगळ्या कामाला तिथं एक आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या करता शादीखाना बांधायचा आहे, त्यालाही आपण 2.5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. पोलीस स्टेशनला पण 3.5 कोटी रुपये, पोलीस स्टेशन फार चांगलं बांधलंय, त्यालाही आपण निधी दिलेला आहे. स्मशानभूमी येथे ओढ्यावर पुलाचं काम करायचं आहे, त्यालाही 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढंच मला सांगायचं आहे, काही सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरचा रस्ता वगैरे वगैरे असे काही कामं त्याच्यामध्ये करतोय. मी निधी आणेन, परंतु मी तुमचं केव्हा ऐकेन, तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं ऐकेन. आपली देवाणघेवाण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तिथं घड्याळाच्या पाठीशी उभं राहा. मी तुम्हाला ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मदत त्या ठिकाणी करीन, त्याबद्दल आपण काळजी करू नका. आता बारामतीकरांनी माळेगावकरांनी ठरवायचं आहे की आपल्याला विकास करायचा आहे का आपल्याला गटातटाचं राजकारण करायचं. हे नीट लक्षात घ्या. तिथं काय चालतं हे मी ग्रामपंचायतीला अनेकदा बघितलेलं आहे. ह्याला पळो त्याला पळो, ह्याला फोड त्याला फोड, फार वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण. आता ते डोक्यातनं काढा. जग फार पुढं चाललेलं आहे, AI ची टेक्नॉलॉजी आलेली आहे. आज देखील काही लोकांनी मला निवेदन देत असताना जरा ड्राफ्टिंग काहींचं इतकं सुंदर होतं, मला शंका आली. म्हटलं हे ह्याचं ड्राफ्टिंग नाही आहे. मी त्याला म्हणलं खरं सांगायचं आहे. तो म्हणला AI मधनं, म्हणजे AIला आर्टिफिशियल इंटेलिजन्समधनं ते ड्राफ्ट काढला. म्हणजे एवढं लोक आता पुढं गेलेले. आपण माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, छत्रपती कारखाना तिथं पण AIचा वापर करतोय, तिथं पण शेती करता ते करतोय. नलवडे आपल्याला मदत करतायत, कृषी विज्ञान केंद्र मदत करतात.